नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण इयत्ता 7वीचा इंग्रजी या विषयाच्या पेपरचं या ठिकाणी विश्लेषण घेणार आहोत। 7वी स्कॉलरशिप आज झालेला जो पेपर आहे 26 एप्रिल 2026 ला, तर त्या पेपरचं या ठिकाणी विश्लेषण घ्यायचं आहे। हा जो पेपर आहे याच्यामध्ये इंग्रजी या विषयाचे 25 प्रश्न आहेत, त्याचे गुण आहेत 50 आणि बुद्धिमत्तेचा उर्वरित जो भाग आहे ते 50 प्रश्न आणि 100 गुण। तर या ठिकाणी आपण इंग्रजी या विषयाचं विश्लेषण पाहणार आहोत। सर्वप्रथम प्रश्न पहिला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द सेंटेन्सेस। म्हणजे खालचे जे पर्याय दिलेले आहेत, अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय, ते खालचे प्रश्न पहा आणि त्याच्या इथं रिकामी जी जागा आहे फिल इन द ब्लँक्स ती भरा। वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँट्रेन ॲट होम डॅश डॅश द क्रॅकर्स। म्हणजे क्रॅकर्सच्या ऐवजी आम्ही ब्युटिफुल असे आकाशकंदील म्हणजे कागदी आकाशकंदील ब्युटिफुल पेपर लँट्रेन तयार करणार आहोत। म्हणजे काय, क्रॅकर फोडणार नाहीत। म्हणजे दिवाळीच्या बद्दल हे सेंटेन्स आहे। दिवाळीला क्रॅकर्स फोडण्याऐवजी त्याची जी हे होणार आहे, म्हणजे आमच्याकडून जी आमची होणार आहे हानी, तर त्याऐवजी काय, त्याच्यात मेकअप म्हणजे ती नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही काय करणार आहोत, तर जे कागदाचे आकाशकंदील तयार करणार आहोत, ही फ्रेज आहे। मेकअप म्हणजे हानी भरून काढणे, जी हानी भरून काढणे कशाची, तर आम्हाला जे क्रॅकर्स फोडत होतो आम्ही, तर याच्याऐवजी आम्ही काय करणार आहेत, ब्युटिफुल लँट्रेन तयार करणार आहेत असा अर्थ होतो। त्याचं पर्याय क्रमांक 1 असं उत्तर आहे। दुसरा आहे, फाइंड आउट द नेम्स ऑफ द डेज फ्रॉम द फॉलोइंग ग्रीड। ही जी ग्रीड दिलेली आहे या ग्रीडमध्ये नेम्स ऑफ द वीक, आठवड्याचे जे वार आहेत त्याचे नाव दिलेले आहेत। तर त्या याच्यामधून कोणते कोणते नाव आहेत या ग्रीडमध्ये, तर पहिला आहे संडे, SUNDAY असं एक आहे संडे, आणि दुसरा आहे MONDAY असे दोन पर्याय आहेत। इथं आहे संडे आणि इथं आहे मंडे। मग पर्यायामध्ये काय आहे, संडे फ्रायडे, या ठिकाणी फ्रायडे नाही त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही। दुसरा सॅटरडे आहे, हा पण ऑप्शन येणार नाही। तिसरा आहे मंडे आणि संडे, मग पर्यायात आहेत का, हे आपलं उत्तर असू शकतं। संडे आणि ट्यूसडे पर्यायामध्ये नाही, म्हणून हे उत्तर नाही। पर्याय क्रमांक 3, ग्रीडमध्ये कोणत्या वाराची नाव आहेत, तर एक आहे मंडे आणि दुसरा आहे संडे, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। दुसरं, लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर अँड चूज विच कंपॅरिझन इज करेक्ट फॉर द पिक्चर। कंपॅरिझन आहे, हा डिग्रीवरचा प्रश्न आहे। डिग्री म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री जे असतात, तर त्याच्यावर आधारित प्रश्न आहे। काय म्हटलेलं आहे, दोन फुलं आहेत, फ्लावर्स आहेत, त्याची तुलना केलेली आहे। तर याच्यामध्ये काय, ए फ्लावर ए आणि फ्लावर बी आणि फ्लावर बी ची तुलना केलेली आहे। याच्यामध्ये पहिलं सेंटेन्स आहे ऑप्शन, फ्लावर ए अँड फ्लावर बी आर द बिग फ्लावर्स। ए फ्लावर्स आणि बी फ्लावर्स दोन्ही पण बिग आहेत का, या ठिकाणी दिलं एक आहे स्मॉल आहे, दिसायलाच आहे, एक स्मॉल आहे आणि एक बिग आहे। मग हे पर्याय येऊ शकतो का, दोन्ही बिग आहेत, तर हे उत्तर होऊ शकणार नाही, कारण की एक लहान आहे। दुसरं काय, फ्लावर ए इज बिग ॲज फ्लावर बी, म्हणजे फ्लावर बी पेक्षा ए फ्लावर मोठा आहे असा आहे याचा अर्थ। म्हणजे हे पण होऊ शकत नाही, कारण की हे स्मॉल आहे। ए फ्लावर काय स्मॉल आहे बी पेक्षा। तिसरा पर्याय आहे, फ्लावर ए इज बिगर दॅट फ्लावर बी, म्हणजे फ्लावर बी पेक्षा ए मोठा आहे, हे सुद्धा पर्याय नाही। इथं काय दिलेलं आहे पर्याय 4 मध्ये, फ्लावर ए इज नॉट ॲज बिग ॲज फ्लावर्स बी। ॲज बिग ॲज म्हणजे तुलना केलेली आहे, म्हणजे नेगेटिव्ह काय आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह डिग्री आहे। इथे काय म्हणलं, फ्लावर ए म्हणजे ए हे फ्लावर जे आहे ते बी पेक्षा मोठं नाही, बरोबर आहे, कारण की इथं बी हे फ्लावर मोठं आहे, ए स्मॉल आहे। याचा अर्थ काय आहे की ए स्मॉलर इज नॉट ॲज बिग ॲज, म्हणजे बी एवढं, म्हणजे बी जे फ्लावर आहे बी या फ्लावर एवढं मोठं नाही, याचा अर्थ हे बरोबर आहे। दिलेले जे चित्र आहे त्याच्यानुसार पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचं, read the dialogue and choose the correct alternative of clock timing related to the underline word। इथं क्लॉकचा टायमिंग म्हणजे घड्याळ जे आहे त्या घड्याळाचा टायमिंग दिलेला आहे।
घड्याळच्या टायमिंग मध्ये काय सांगितलेलं आहे, मदर म्हणते, दोघीचं कन्व्हर्सेशन आहे, दोघींचं संभाषण आहे. मदर काय म्हणते, मिनू, ओ मिनू, आर यू स्टील स्लीपिंग, इट्स ऑलरेडी क्वार्टर टू सेवन. आणि इथं काय दिलेलं आहे, मिनू काय म्हणते, आई, आय नो, जस्ट अ मिनिट, आय विल कम. हो, लक्षात आलं, मला माहित आहे, मी लगेच आले. म्हणजे ती उठलेली नसते. टाइम काय झालेला आहे, क्वार्टर टू सेवन म्हणजे 7ला, क्वार्टर म्हणजे 25%. क्वार्टर म्हणजे काय, जो टाइम आहे एकूण टाइमला जर 100 धरलं तर याचे जे 25% आहेत तो किती, 25% म्हणजे 60 मिनिटाचा तास असतो. मग क्वार्टर जेव्हा म्हणतात त्यावेळेस काय करतात, 15 मिनिटे. मग क्वार्टर टू सेवन म्हणजे काय, 7ला 15 मिनिटे कमी आहेत. मग या पर्यायामध्ये 7ला 15 मिनिटे कमी आहेत असं कोणतं आहे, पर्याय क्रमांक 2, 6:45 झालेले आहेत. म्हणजे क्वार्टर टू सेवन म्हणजे 7ला 15 मिनिट कमी. समजा क्वार्टर टू पास्ट असं असतं, क्वार्टर पास्ट सेवन असं जर आलं असतं. क्वार्टर पास्ट सेवन म्हणजे काय, 7:15 झालेले आहेत. क्वार्टर पास्ट सेवन म्हणजे 7:15 म्हणजे 7:15. क्वार्टर टू सेवन म्हणजे 7ला 15 मिनिट कमी आहेत. या पर्यायामध्ये पहिला पर्याय काय, 7:10 म्हणजे 7:10 झालेले आहेत असं म्हणता येईल, 7:10. तिसऱ्या पर्यायामध्ये क्वार्टर टू 8 म्हणजे 8ला 15 मिनिट कमी आहेत, म्हणजे 15 मिनिटाचा एक क्वार्टर असतो, क्वार्टर हाफ. 7:45ला काय म्हणतात, ते क्वार्टर टू 8 आहे. आणि 6:15 म्हणजे क्वार्टर पास्ट सिक्स म्हणजे 6:15. जर पास्ट म्हणजे पुढे गेले असले 15 मिनिट तर क्वार्टर पास्ट म्हणतात, जर 15 मिनिट कमी असतील तर क्वार्टर टू म्हणतात. म्हणून या ठिकाणी काय सांगितले, अरे 6:45 वाजलेले आहेत, उठ म्हणू, असं कोण म्हणलेलं आहे, मिनूला तिच्या मदरनं म्हटलेलं आहे. म्हणजे क्वार्टर टू सेवन म्हणजे 6:45. मग या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये काय आहे, क्वार्टर टू सेवन म्हणजे 6:45 वाजलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग रिडल्स. खाली एक कोड दिलेला आहे, या कोड्याचं आन्सर तुम्हाला शोधा म्हणून सांगितलेलं आहे. अ रिंग वेन इट्स टाइम टू स्टार्ट ऑर एंड, आय एम नॉट अ फोन. काय म्हणते, अशी एक रिंग आहे, अ रिंग वेन इट्स टाइम टू स्टार्ट ऑर एंड म्हणजे अशी रिंग आहे की ती सुरुवात होताना वाजते, शेवट होताना वाजते. आय एम नॉट अ फोन, काय होते, सुरुवात होताना वाजते आणि शेवट होताना पण वाजते, पण मी फोन नाही. आय एम नॉट अ फोन, बट आय एम एव्हरी स्टुडंट्स फ्रेंड, हु आय एम आय. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांची मी मित्र आहे. मग अशी कोण आहे जे मित्रांना म्हणजे भरताना पण वाजते, सुटताना पण वाजते, अशी कोण आहे, कसली बेल आहे मग ती, हे टेक्स्ट बुक आहे का, म्हणजे बेल वाजते, बेल बद्दल लिहिलेलं आहे, रिंग बेल. अशी एक रिंग आहे, अशी एक घंटा आहे जी भरताना वाजते, सुटताना वाजते, पण मी फोन नाही असं म्हणते. ते कोण आहे मग, हॉर्न ऑफ व्हॅन असते का, व्हॅनचा हॉर्नचा काय संबंध असतो का, व्हॅन घरी आलेली असते, भरताना वाजते का नाही. इथं नोटीस बोर्डचा काय संबंध आहे का नाही. म्हणजे काय म्हणते, मी भरताना वाजते, सुटताना वाजते, परंतु मी काय नाही, फोन नाही. तर मग काय म्हणते दुसरं, आय एम नॉट अ फोन बट आय एम एव्हरी स्टुडंट्स फ्रेंड, हु एम आय. सगळ्या विद्यार्थ्यांना वाटते बघा, शाळा भरली, आनंद वाटतो शाळा भरली, आणि शाळा सुटताना तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद वाटतो. मग अशी कोणती आहे, तर ती स्कूलची बेल आहे. कुठली आहे, एका रिंग बद्दल माहिती सांगितलेली आहे, तर कुठली रिडल्स मध्ये, अ स्कूल बेल, असं या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट,
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर टू फ्रेम अ मिनिंगफुल स्टेटमेंट किंवा सेंटेन्स. इथं सफल करून शब्द दिलेले आहेत, त्याचं मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे. म्हणजे जेव्हा आपण सेंटेन्स पॅटर्न शिकत असतो त्यावेळेस काय असतं, सेंटेन्स पॅटर्न शिकत असताना सगळ्यात अगोदर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस प्रेडिकेट, म्हणजे पुढे कॉम्प्लिमेंट असतं. इथं काय दिलेलं आहे, सफल करून दिलेला आहे शब्द. याच्यामध्ये सुरुवातीला काय एखादं सब्जेक्ट येऊ शकतो, कुठला ना कुठला सब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस काय असतं पुढं कॉम्प्लिमेंट असतं. म्हणजे इतर पूरक जे काही दुसरं आलेलं आहे. सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं सेंटेन्स पॅटर्न मध्ये सेंटेन्स बनत असताना सब्जेक्ट आणि वर्ब या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. जर वाक्यामध्ये वर्ब नसेल किंवा सब्जेक्ट नसेल तर ते सेंटेन्स होऊ शकत नाही. मग या ठिकाणी काय केलेलं आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना पाहिजे. मग याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता शोधून काढायचा, डान्सिंग वेअर ऍट वी बर्थडे पार्टी द असं दिलेलं आहे. सफल करून दिलेले शब्द आहेत. यामध्ये सगळ्यात अगोदर काय येतं, मग वी. काय येतं, वी. सब्जेक्ट कोणता आहे, वी. म्हणजे कोणतरी, आम्ही काय करत आहोत, आम्ही डान्स करत आहोत, डान्सिंग म्हणजे चालू आहे. तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर काय येतं, वी. म्हणजे सब्जेक्ट अगोदर येतो, त्याच्यानंतर वर्ब येतो. मग वाक्यामध्ये वर्ब कोणता आहे, वर आहे. वी बद्दल काय येते, वी हे काय आहे, प्लुरल आहे, अनेक वचनी सर्वनाम आहे. वी म्हणजे आम्ही, मग आम्ही बद्दल काय शब्द येते, जर ते वर्तमान काळामध्ये असतं तर इथं वी आर असं लिहिलं असतं सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट मध्ये. वी नंतर काय येतं, आर. परंतु हे काय आहे, इथं काय पास्ट टेन्स आहे. मग वी साठी कोणतं या ठिकाणी वर्ब येते, हेल्पिंग वर्ब वर. मग वी वर असं आलं. पर्याय क्रमांक 1 मध्ये 2 मध्ये आता इथं काय झालेलं आहे, पहिल्यांदा वर आलेलं आहे. म्हणजे कुठलंही वाक्य बनत असताना सुरुवातीला हेल्पिंग वर्ब येतं का, नाही. तर सुरुवातीला काय येतं, सुरुवातीला सब्जेक्ट येतो, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर बाकीचं राहिलेलं कॉम्प्लिमेंट वगैरे. तर मग इथं काय आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आलेला आहे. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब जर आलं सुरुवातीला सेंटेन्स असतं, परंतु जेव्हा प्रश्नार्थक वाक्य असतं त्यावेळेस सुरुवातीला हेल्पिंग वर्ब येते, हेल्पिंग वर्ब आणि शेवटी काय येते, प्रश्नार्थक चिन्ह येते. मग असं आहे का, म्हणून हा पर्याय होऊ शकत नाही. बर्थडे पार्टी वी डान्सिंग काय याच्यामध्ये या वाक्यामध्ये कसलाही सेन्स नाही, म्हणून हे पण वाक्य होऊ शकत नाही. डान्सिंग ऍट द बर्थडे पार्टी असं पण होऊ शकत नाही. इथं आहेत ना बाकीचे शब्द, सगळे शब्द वापरून करायचे तयार. तर मग काय ते वी वेअर पहिल्या पर्यायामध्ये, इथं वी वर डान्सिंग ऍट द बर्थडे पार्टी असं बरोबर वाक्य कोणतं होतंय, पर्याय क्रमांक 1 मधलं. सब्जेक्ट प्लस याच्यामध्ये काय आहे बघा, वी काय आहे, वी हा सब्जेक्ट आहे, हे एच वी म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे, हे काय मेन वर्ब आहे, मेन वर्ब. ऍट हे काय आहे, प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशन अन द पार्टी म्हणजे बाकीचं काय कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे काय, प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, या अगोदर येतील आणि त्याच्यानंतर बाकीचं राहिलेलं कॉम्प्लिमेंट. मग बरोबर वाक्य कोणतं आहे, वी वर डान्सिंग ऍट द बर्थडे पार्टी. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, चूज द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. खाली एक डायलॉग दिलेला आहे, तो कम्प्लीट करायचा आहे. वेअर डिड यू गेट दिस मेडिसिनल हर्ब्स, म्हणजे ही औषधी वनस्पती तुला कुठे भेटली. आस्क्ड मोहन म्हणाला, मोहननं विचारलं की ही मेडिसिनल जी औषधी वनस्पती आहे ती तुला कुठे भेटली. मग दुसरा बोलणारा व्यक्ती जो आहे तो काय म्हणतो, डॅश डॅश देम इन द ट्रायल्स ऑफ द हाय माउंटेन सेड राम आणि मोहन मधलं या ठिकाणी कन्व्हर्सेशन आहे. त्या कन्व्हर्सेशन मध्ये मोहन विचारतो की मेडिकल प्लांट कुठे भेटली तुला. तर त्याचं उत्तर देत असताना राम खालीलपैकी कोणत्या वर्बचा वापर करेल असा प्रश्न आहे. म्हणजे हा जो डायलॉग आहे तो पूर्ण करण्यासाठी एक महत्वाचं या चारही ऑप्शन मधलं एक वर्ब कुठलं तरी येणार आहे. तर त्यामध्ये इथं काय येईल,
लॉस्ट येईल का? लॉस्ट देम इन द ट्रायल्स असं म्हणेल का? तो कुठे भेटलं म्हणल्यानंतर त्याचं उत्तर काय सांगेल? लॉस्ट म्हणजे हरवणे, हे येऊ शकत नाही. सेट म्हणजे तयार करणे, हाही पर्याय येऊ शकत नाही. पुढचा आहे केप्ट म्हणजे ठेवणे, हा येऊ शकत नाही. मग कोणता? फाउंड म्हणजे सापडले, म्हणजे त्यानं कुठून भेटली म्हटल्यानंतर त्यानं काय सांगते? कुठे भेटली? मला माउंटेन्स मध्ये, मी एका पर्वतावर जाऊन ती काय केलेली आहे, ती मेडिकल हार बांधलेली आहे. मग या ठिकाणी कोणतं येऊ शकतं पर्याय? फाउंड, FOUND. म्हणून फाउंडचा पर्याय क्रमांक 3 आहे, म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक 3. सातवा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. खाली एक इथं वेगवेगळे 4 मॉडेल दिलेले आहेत, म्हणजे मूड्स दिलेले आहेत. मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असतं हे पण एक प्रकारचं. तर या ठिकाणी काय केलेलं आहे? एक वाक्य दिलेलं आहे, यू डॅश डॅश नॉट टच द वेस, इट इज व्हेरी डेलिकेट. डेलिकेट म्हणजे नाजूक. आता हे काय म्हणतो आपण? नाजूक असल्यानंतर त्याला काय करू नये असं म्हणतो? इथं दिले तुम्ही त्याला टच करू नये. मग टच करू नये यासाठी कोणतं दिलेलं आहे? इथं एक मॉडेल वापरायचंय, मॉडेल ऑक्झिलरी. मे म्हणजे काय? एखादी शक्यता वर्तवण्यासाठी मे या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर केला जातो. म्हणजे तू त्याला लावू नये, शक्यता. शक्यता असल्यानंतर हे इथं काय दिले? विल पण येऊ शकत नाही. भविष्यामध्ये एखादी गोष्ट जर होणार असेल तर त्या ठिकाणी विल हे मॉडेल ऑक्झिलरी वापरतात. कॅन म्हणजे कॅन सुद्धा शक्यताच असते. म्हणजे इथं काय म्हणते? यू कॅन नॉट टच द वेस, इट इज व्हेरी डेलिकेट. तू त्याला हात लावू शकत नाहीस कारण की ते खूप नाजूक आहे, हे पण उत्तर येऊ शकत नाही. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की निश्चितता, सर्टनिटी सांगितलेलं आहे. म्हणजे ऑब्लिगेशन, तुम्हाला काय सांगितलं इथं? त्याला हातच लावायचं नाही, त्याला अजिबात हात लावू नको, ते काय आहे? अतिशय नाजूक आहे. मग त्यावेळेस काय वापरतात? मस्ट हे मॉडेल ऑक्झिलरी वापरतात. इथं पर्याय क्रमांक 2 हा इथं मस्ट येते. इथं काय येईल? मस्ट. इथं कॅन येईल का? येणार नाही. विल येईल का? येणार नाही. मे पण येणार नाही. शक्यता वर्तवण्यासाठी मेचा वापर करतात, परंतु जे ऑब्लिगेशन आहे त्या ठिकाणी मस्ट वापरलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. चला इथं कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह, हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचे या ठिकाणी सेंटेन्स आहे. डायरेक्ट मधून इनडायरेक्ट स्पीच करत असताना, डायरेक्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीनं, 2 व्यक्ती बोलत आहेत, एखाद्या व्यक्तीनं त्या ठिकाणी बोललेलं वाक्य आहे, ते जशाला तसं जर समोरच्याला सांगायचं असेल तर ती काय असते? डायरेक्ट स्पीच. म्हणजे हे जे कोट असतं, कोट डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असलेला जो कोट आहे का, हे डायरेक्ट एखाद्या व्यक्तीने बोललेलं वाक्य, त्याच्या तोंडचं वाक्य जर जशाला तसं सांगायचं असेल, जशाच तसं, तर त्या ठिकाणी काय केलं जातं? ते डबल इन्व्हर्टेड मध्ये कॉमा मध्ये सांगितलं जातं. परंतु त्या वाक्याचं एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन इनडायरेक्ट मध्ये करत असताना, जेव्हा इनडायरेक्ट करत असतो आपण, त्यावेळेस काय काय केलं जातं? एक तर त्याच्या रिपोर्टिंग वर्ब मध्ये चेंज केला जातो, दुसरं त्याच्या प्रोनाउन मध्ये चेंज केला जातो, त्याचबरोबर पुढे त्याच्या टेन्स मध्ये, आणि जे प्लेस रिलेटेड वर्ड आहेत, प्लेस म्हणजे टाइम रिलेटेड वर्ड असतील, प्लेस रिलेटेड वर्ड असतील, याच्यामध्ये बदल केले जातात. आता इथं अतिशय सोपं आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये काय म्हटलंय? राम सेड टू रेणू आय एम हॅपी. आपल्याला काय सांगितलं नाही, दुसरं काय करायचं, दुसरं काय बदल करायचे ते काही सांगितलं नाही. ते काय म्हटले? कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. खालचे जे पर्याय आहेत ते पर्याय वापरून ते वाक्य पूर्ण करा असं सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करत असताना एखाद्या व्यक्तीनं आपल्याला बोललेलं जे वाक्य आहे, ते जेव्हा बोललं, आपण एखाद्याला दुसऱ्याला ते वाक्य सांगत असू, तर त्यावेळेस ते वाक्य पास्ट टेन्स मध्ये झालेलं असतं. म्हणजे तो काळ होऊन गेलेला असते, ती घटना, म्हणजे त्यानं बोललेलं जी वेळ आहे ती निघून गेलेली असते. त्याच्यामुळे प्रेझेंट टेन्सचं काय होतो? सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास्ट टेन्स होतो. हे काय आहे? तिनं काय म्हटलेलं आहे? राम सेड टू रेणू आय एम हॅपी. राम म्हणाला रेणूला, कुणाला म्हणला? आय एम हॅपी. मग इथं कोण सब्जेक्ट कोण आहे? राम आहे. सब्जेक्ट कोण आहे? राम. मग राम बद्दल जेव्हा आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असतो, त्यामध्ये जो कर्ता आहे त्या कर्त्याचं सर्वनाम घ्यायचं असतं. मग इथं राम म्हणालाय,
तो आनंदी आहे. मग एखाद्या व्यक्तीला सांगितलं आपण याच्या वाक्याचं मराठीत करायचं म्हटलं, राम सेड टू रेणू आय एम हॅपी. राम रेणूला म्हणाला की दॅट कंजंक्शन वापरून काय करतात की तो आनंदी आहे असं त्यानं सांगितलं. मग आपल्याला दुसऱ्याला वाक्य सांगायचे त्यानं म्हटलेलं, तर मग आपण काय म्हणतो, राम रेणूला म्हणाला की तो आनंदी होता. त्यानं जेव्हा सांगितलं आहे म्हणून, तर आपण काय सांगतो, राम रेणूला म्हणाला की तो आनंदी होता. मग या ठिकाणी आयचा बदल काय होतो, बदल कोणते कोणते करायचे असतात. सुरुवातीला आरव्ही म्हणजे रिपोर्टिंग वर्ब मध्ये बदल करायचा असतो. जर स्टेटमेंट असेल तर रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा सेड टू असेल तर टोल्ड, सेड असेल तर सेडच ठेवतात. त्याचबरोबर जर क्वेश्चन मार्क असेल म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असेल तर नेहमी रिपोर्टिंग वर्ब काय आस्क्डच घेतला जातो. जर ते वाक्य एक्सक्लेमेटरी असेल तर त्यामध्ये एक्सक्लेम्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरलं जातं. या ठिकाणी हे स्टेटमेंट आहे, हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. मग याचा बदल करत असताना तो आनंदी आहे म्हटल्यानंतर काय लिहायचं, त्याची इनडायरेक्ट स्पीच. या वाक्याची इनडायरेक्ट स्पीच करत असताना राम सेड टू रेणू, जशाला तसं लिहा. ही राम बद्दल काय आलेलं आहे, ही. मग ह्या ऍम जेव्हा प्रेझेंट टेन्स असतो, प्रेझेंट टेन्स मध्ये प्रेझेंट टेन्सचं पास्ट टेन्स होते. सिंपल प्रेझेंट आहे ना वाक्य, मग सिंपल पास्ट करत असताना ही ऍमचा बदल काय होतो, वॉज. कारण की ऍमचं पास्ट टेन्स मध्ये काय होतं, वॉज. आय वॉज हॅपी असं वाक्य आहे. मग इथं कोणतं आहे, हॅड हॅपी नाही, हॅव हॅपी नाही, एम हॅपी नाही, तर इथं काय येते, वॉज हॅपी. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येतं. म्हणजे जेव्हा डायरेक्ट मधून इनडायरेक्ट करत असताना सिंपल प्रेझेंट टेन्सचं सिंपल पास्ट टेन्स करायचं. मग या ठिकाणी आयचा बदल ही होतो, एमचा बदल वॉज होतो, बाकी जशाला तसं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर, सॉरी पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट 9th question, choose the correct alternative from the following option. Find out how many adjectives are there in the following sentence. खाली एक वाक्य दिले, त्या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, आपण मराठीमध्ये शिकतो विशेषण. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. The word that giving specific information about noun is called adjective. म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड, म्हणजे नाउनला डिस्क्राइब करते की नाउन कसं आहे, नाउन बद्दल जे माहिती सांगते, डिटेल मध्ये अधिक माहिती सांगते, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा म्हणजे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. ही इज अ क्लेवर बॉय, तो बॉय आहे. हा बॉय काय आहे, नाउन आहे. तो कसा मुलगा आहे, तर क्लेवर. मग नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो असतो त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. त्याच ऍडजेक्टिव्हला इथं काय दिलेलं आहे, करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. म्हणजे ऍडजेक्टिव्ह सांगा म्हणले, एक वाक्य दिले, इन द गार्डन द क्वीन फाउंड. बघा, एका गार्डन मध्ये राणी फिरत होती आणि तिला काय सापडलं, अ बिग ब्युटिफुल गोल्डन फेदर नाईसली. बघा काय म्हटलेलं आहे, एक सेकंड दिसते का, आता ह्याचे काय करायचे आपल्याला, ह्याच्याबद्दल ऍडजेक्टिव्ह. आता इथे या वाक्यामध्ये काय आहे, फेदर. फेदर हे काय आहे, नाउन आहे. मग नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला काय म्हटलं जातं, ऍडजेक्टिव्ह. मग नाम काय आहे, नाउन काय आहे, फेदर हे नाउन आहे. मग या नाउन बद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द कोणते कोणते आहेत, ते हे जे फेदर आहे ते कसं आहे, बिग आहे नंबर 1, ब्युटिफुल आहे नंबर 2, गोल्डन आहे म्हणजे सोनेरी आहे, ते मोठा आहे, सुंदर आहे आणि सोनेरी आहे. म्हणजे फेदर बद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आहेत. मग हे काय आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत. कोणाबद्दल माहिती सांगतात, फेदर बद्दल माहिती सांगतात. कोणाबद्दल माहिती सांगतात, फेदर बद्दल. आता या ठिकाणी नाईसली, नाईस जर असतं फक्त, नाईस नाईस काय, नाईस ऍडजेक्टिव्ह होऊ शकतं, परंतु नाईसली म्हणल्यानंतर एलवाय लागले, ते कुणाबद्दल माहिती, नाईसली लाई डाऊन. नाईसली काय आहे, ऍडव्हर्ब आहे. नाईसली काय आहे, ऍडव्हर्ब आहे. मग पर्याय क्रमांक, आता काय म्हटलेलं आहे आपल्याला, ऍडजेक्टिव्ह फाइंड करा म्हटलेलं आहे. मग बिग एक आहे, ब्युटिफुल एक आहे आणि गोल्डन एक आहे.
मग पर्याय क्रमांक म्हणजे 3 ऍडजेक्टिव्ह आहेत. या पर्याय क्रमांक 4 मध्ये काय आहेत? 3 ऍडजेक्टिव्ह आहेत. असं काय झालेलं आहे? प्रश्न विचारलाय. मग पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येतं. ओके. चला, find out the correct alternative of types of sentences of the underlined word. Ram has won the match twice. हे वाक्य आहे. काय म्हटलं? याचा टेन्स ओळखा, याचा काळ ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. इथं काय दिलेलं आहे? सिंपल फ्युचर टेन्स. जेव्हा सिंपल फ्युचर टेन्स असतो त्यावेळेस रचना काय असते? वाक्यामध्ये विल यावं लागतं, विल किंवा शाल यावं लागतं. मग हे वाक्य कसलं आहे? फ्युचर टेन्स आहे का नाही? मग इथं सिंपल पास्ट आहे का? इथं हॅज आलेला आहे. जेव्हा वाक्यामध्ये हॅज किंवा हॅव येते, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 अशी जर रचना असेल तर ते वाक्य कसं असतं? कसलं असतं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कसलं असतं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग याच्यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे. काय म्हटले? राम. हॅज आलेला आहे. हॅज किंवा हॅव. राम हॅज वोन द मॅच. वन, विन. V3 म्हणजे काय? क्रियापदाचं तिसरं रूप. V3 म्हणजे काय? क्रियापदाचं तिसरं रूप. मग या ठिकाणी V3 विन हा शब्द आहे मूळ. विनचं तिसरं रूप काय होते? ओन. विनचं तिसरं रूप V3 काय होते? ओन. मग या ठिकाणी रचना काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3. याचा अर्थ मग सब्जेक्ट राम आहे, हॅज आलेला आहे, सहाय्यकारी क्रियापद आणि V3 म्हणजे विनचं वन झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 प्रेझेंट परफेक्ट टेन्स या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन. खाली एक स्लोगन दिलेला आहे. त्या स्लोगनचा काय करा? अर्थ कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन. गिव्ह अ बिग डॅश डॅश. इंडिपेंडेन्स डे इज हेअर. आज काय आहे? म्हणजे काय? आज स्वातंत्र्य दिन आहे. मग काय करा तुम्ही? इथं काय दिले? शाऊट करा का? म्हणजे शाऊट करा म्हणजे गोंधळ घाला असं येऊ शकतं का नाही? क्राऊड म्हणजे गर्दी करा. इथं कोणतं काय म्हटलेलं आहे? याच्याबद्दल स्लोगन मध्ये हे प्रसिद्ध स्लोगन आहे. काय म्हणतात? हँड बिग, गिव्ह अ बिग हँड, इंडिपेंडन्स डे इज हेअर. मोठ्याने टाळ्या वाजवा, आज स्वातंत्र्य दिन आहे असं म्हणू शकतो का आपण? नाही. तर काय? गिव्ह अ बिग चीअर. गिव्ह अ बिग चीअर, इंडिपेंडन्स डे इज हेअर म्हणजे आज काय आहे? स्वातंत्र्य दिन आहे. मग सगळ्यांनी काय करा? चीअर करा असं आलंय. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे चीअर, बिग चीअर. दुसरा नेक्स्ट 13 क्वेश्चन. विच पार्ट ऑफ द स्पीच वर्ड नेक्स्ट बिलॉंग इन द गिव्हन सेंटेन्स. खाली जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये कुठले पार्ट्स ऑफ स्पीच आलेले आहे? आता याच्यामध्ये आपल्याला देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज. आपल्याला माहित आहे इंग्रजी भाषेमध्ये 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. फक्त नाम म्हणजे नाव सांगायला नाही तर त्याची डिटेल आपल्याला माहिती पाहिजे. मग नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे, ऍडवर्ब आहे, प्रिपोजिशन आहे, कंजंक्शन आहे आणि इंटरजेक्शन आहे. सगळ्यांना माहित पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 हे देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज. त्याची सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे म्हणल्यानंतर आपण याच्यासाठी खूप मोठे तास लागतात. फक्त आपल्याला नाव माहित पाहिजे. नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. नाऊन म्हणजे काय? नेमिंग वर्ड. जे जे नेमिंग वर्ड असतात त्याला
नाम म्हणतात. प्रोनाउन म्हणजे काय? द वर्ड हु यूज ऑफ इन्स्टेड ऑफ नाउन, नामाऐवजी वापरले जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? प्रोनाउन म्हणतात. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. वर्ब म्हणजे एखादी वाक्यामध्ये कोणती ऍक्शन होत आहे ते दाखवणारा शब्द वर्ब. ऍडवर्ब ती जी ऍक्शन आहे ती कशी होत आहे हे दाखवणारा शब्द म्हणजे ऍडवर्ब. प्रिपोजिशन म्हणजे एखादा शब्द शब्दाच्या अगोदर येऊन, जो प्री म्हणजे काय? पूर्वी, पोझिशन म्हणजे जागी, पूर्वी शब्दाच्या पूर्वी येणारा शब्द जो आहे त्याला प्रीपोजिशन म्हणतात. याला लक्ष द्या. कंजंक्शन म्हणजे दोन शब्द, दोन वाक्ये, दोन छोटे छोटे क्लॉज असतील ते जोडण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे कंजंक्शन. इंटरजेक्शन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात, उद्गार बाहेर पडत असताना जे शब्द वापरतो, ओ, सिट, वाव, औच, हे जे शब्द आहेत ते काय आहेत? इंटरजेक्शन आहेत. मग या वाक्यामध्ये काय म्हटलेलं आहे? फाइंड द करेक्ट ऑप्शन, म्हणजे कोणती पार्ट्स ऑफ स्पीच, या नेक्स्ट जो शब्द आहे, नेक्स्ट बिलॉंग, काय म्हटलेलं? वर्ड नेक्स्ट हा जो शब्द आहे नेक्स्ट बिलॉंग, नेक्स्ट बिलॉंग काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे का? नाही. काय आहे मग? नाउन आहे का? नाही. ऍडवर्ब आहे का? नाही. तर तो काय आहे? प्रीपोजिशन. प्रीपोजिशन म्हणजे शब्दाच्या अगोदर येणारा शब्द. कोणता आहे? प्रीपोजिशन. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ वॉज द कवर्स ऑफ द, सॉरी, मू कुठे गेलं? मू मू आता नेक्स्ट का? हो, 16. नाही 15 ही राहिली ह्याच्यावर. 14. नेक्स्ट. 13 झालं. Complete the sentence using correct form of verb in a past continuous tense. जेव्हा आपण टेन्स शिकत असतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स शिकत असताना त्याची रचना काय असते? सब्जेक्ट येतो अगोदर, वाक्याच्या रचनेमध्ये सब्जेक्ट येतो, त्याच्यानंतर वॉज किंवा वर येते. पास्ट टेन्स म्हणलं की वॉज किंवा वर, सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर प्लस MV म्हणजे मेन वर प्लस ING, अशी रचना असणार. आपल्याला शब्द इथं वाक्य शोधून काढावं लागेल. सगळ्यात अगोदर इज लुकिंग फॉर, इज येते. जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, जेव्हा प्रेझेंट टेन्स असतो त्यावेळेस हेल्पिंग वर्ब म्हणून इजचा वापर केला जातो, म्हणून हा पर्याय इथे येणार नाही. स्टुडंट म्हणतो, काय म्हणतो? टीचर म्हणतो, हु वॉज लुकिंग आफ्टर यू, तुझी काळजी कोण घेते? स्टुडंट काय म्हणतो? माय ग्रँड मदर डॅश डॅश मी, माय ग्रँड मदर डॅश डॅश मी. मग पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य काय आहे आपल्याला सांगायचे. मग पास्ट कंटिन्युअस टेन्स करत असताना त्याची रचना यस प्लस वाजवर प्लस MV प्लस ING असं असते. मग याच्यामध्ये काय? विल बी लुकिंग आफ्टर म्हणजे ती काय असते? फ्युचर टेन्स मधलं वाक्य आहे. पास्ट फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे हे येणार नाही. पर्याय क्रमांक हॅव बीन लुकिंग फॉर येणार नाही, कारण की काय सांगितलेलं आपल्याला? पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग त्याची रचना सब्जेक्ट प्लस, आता इथं सब्जेक्ट ऑलरेडी आलेला आहे, इथं काय दिले? वॉज वर प्लस, इथं वॉज किंवा वर येते, इथं आलेला आहे हेल्पिंग वर्ब वॉज आलेले. मग मेन वर्ब येतं, मेन वर्ब प्लस ING येते, याची रचना आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सची. मग वॉज लुकिंग आफ्टर, वॉज लुकिंग आफ्टर, मग इथं काय म्हणते? वॉज लुकिंग आफ्टर. मग पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. आता इथं काय दिलं? इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 15 and 16. रीड द ऍडव्हर्टाइजमेंट, एक जाहिरात दिलेली आहे बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन. जाहिरात दिलेली आहे बघा. चला जाहिरात वाचूया आपण. काय काय आहे जाहिरात? जाहिरातीमध्ये आहे मॅन्युअल फॉर रिड्युसिंग वेट. वेट म्हणजे वजन,
मॅन्युअल फॉर रिड्युसिंग वेट ऑफ स्टुडंट स्कूल बॅग, म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग मध्ये जे ओझं असते ते ओझं कमी करण्यासाठी ही जाहिरात दिलेली आहे. त्याचं मॅन्युअलच आहे, म्हणजे मॅन्युअल म्हणजे माहिती पत्रक. काय आहे त्या मॅन्युअल मध्ये? बघा काय काय गोष्टी आहेत. वन सब्जेक्ट वन नोटबुक, एका विषयाला एकच वही. दुसरा आहे लाईट वेट बाउंड कव्हर्स, ते जे कव्हर्स आहे त्याची जी बाइंडिंग आहे त्याची बाइंडिंग कशी एकदम लाईट वेट असली पाहिजे. दुसरा आहे स्टोरिंग ऑफ स्कूलिस्टिक नोटबुक्स, म्हणजे शाळेमध्ये वापरल्या जाणाऱ्या नोटबुक्स आहेत त्याची काय स्टोरिंग. आणि पुढचा आहे ऑर्गनाइज अँड सेपरेट. आता बघा याच्यामध्ये याच्यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत. खाली प्रश्न आहेत हे बघा. द अबाव ऍडव्हर्टाइजमेंट मॅन्युअल इज फॉर, कशासाठी आहे हो? वरच दिले, वर दिलेलं आहे मॅन्युअल फॉर रिड्युसिंग वेट. काय दिलेलं आहे? मॅन्युअल फॉर रिड्युसिंग वेट ऑफ स्टुडंट स्कूल बॅग, स्टुडंटच्या स्कूल बॅगचं जे ओझ आहे ते कमी करण्याचं मॅन्युअल आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. मग बघा पर्याय क्रमांकामध्ये आहे का? द अबव ऍडव्हर्टाइजमेंट काय सांगते, कशाबद्दल माहिती सांगते? रिड्युसिंग वेट ऑफ स्टुडंट स्कूल बॅग, म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगचं जे ओझ आहे ते कमी करण्याची ही जाहिरात देते. हे मॅन्युअल दिलेलं आहे, याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. पुढचा क्वेश्चन, हाऊ वॉज द कव्हर्स ऑफ द स्कूल बॅग शोन इन द ऍडव्हर्टाइजमेंट. या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये हे जे कव्हर्स आहेत, कव्हर्स कसे आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. कसे आहेत मग कव्हर? इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे पर्यायामध्ये लाईट वेट बाउंड कव्हर्स. मग पर्यायात आहे का लाईट वेट? इथं बघा, चला काय म्हटलं, व्हेरी थिन आहे का? नाही. व्हेरी थिन प्लास्टिक आहे का? थिक कॉटन कव्हर्स आहेत का? वॉटरप्रूफ आहेत का? याच्यामध्ये मॅन्युअल मध्ये कोणती माहिती सांगितलेली आहे? तर कसली सांगितली आहे? लाईट वेट बाउंड कव्हर्स, म्हणजे त्याची जी बाइंडिंग आहे ती सुद्धा लाईट वेट असेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. चला नेक्स्ट क्वेश्चन. चलो चूज द choose the correct opposite word from the given option for the underlined word. काय म्हटलेलं? ओम and Adi look alike as there is not even slight dash dash in them. alike म्हणजे सारखेपणा, alike म्हणजे एकदम तंतोतंत सारखे दिसणारे, म्हणजे जणू ट्विन्सच आहेत, है की नाही? आदी ओम अँड आदी लुक अलाइक ॲज देर इज नॉट इवन स्लाइट. काय म्हटलेलं आहे? हे जे अंडरलाईन केलेला शब्द आहे अलाइक, अलाइक म्हणजे एकदम सारखे. मग याचा अपोजिट लिहा म्हणले सारखे. सारखे इथं चेंज म्हणजे बदल, ग्रोथ म्हणजे वाढ, मुवमेंट म्हणजे हालचाल, आणि डिफरन्स म्हणजे फरक. मग काय म्हटलेलं आहे? अपोजिट वर्ड लिहा. कधी कधी अपोजिटच्या ठिकाणी अँटोनिम पण येऊ शकतो. मग अलाइक म्हणजे सारखा, अलाइक म्हणजे सारखा. मग सारख्याचा विरुद्धार्थी शब्द, सारख्याच्या विरुद्धार्थी शब्द काय असू शकतो? डिफरन्स असू शकतो. डिफरन्स त्याच्यामध्ये इज नॉट इवन स्लाइट डिफरन्स इन देम. मग डिफरन्सचा ऑप्शन नंबर काय आहे? 1. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आहे. डिफरन्स. अलाइक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? डिफरन्स. 18वा प्रश्न चूज द करेक्ट फ्रेज अँड कंप्लीट द सेंटेन्स. एक फ्रेज दिलेली आहे, त्या फ्रेजचा अर्थपूर्ण अशी फ्रेज करायची आहे. हॉकिंग्स वर्क इज फॉर डॅश, हॉकिंग्स वर्क इज फॉर द डॅश डॅश द एंटायर वर्ल्ड. म्हणजे स्टीफन हॉकिंग बद्दल काय केलेलं आहे? हे वाक्य दिलेलं आहे. मग स्टीफन हॉकिंग बद्दल वाक्य दिलेलं आहे, त्यांचं काम, त्यांचं जे कार्य आहे, त्यांचं जे वर्क आहे ते कसं होतं? काय म्हटलेलं आहे? स्ट्रोक ऑफ, स्ट्रोक ऑफ होईल का नाही? वेलफेअर ऑफ, प्लेंटी ऑफ, अफ्रीड ऑफ, म्हणजे घाबरून टाकणार आहे का? पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे, कारण की स्टीफन हॉकिंग खूप मोठे महान सायंटिस्ट होते. मग त्यांनी घाबरून टाकणारं काम केलं का? त्यांचं नेहमी काम कसं होतं की माझे जे शोध आहेत ते मानव जातीच्या फायद्यासाठी, म्हणजे भविष्य जे आहे भारताचं भविष्य, म्हणजे जगाचं भविष्य आहे ते मानव जातीच्या कल्याणासाठी काय केलं होतं त्यांनी?
त्यांनी नेहमी कार्य केलेलं आहे का व्हीलचेअरवर होते, संपूर्ण आयुष्यभर त्यांनी त्या व्हीलचेअरवर शोध लावलेले आहेत. मग त्यांचं घाबरून टाकायचं काम आहे का? हे पण नाही. वेल मग प्लेंटी ऑफ म्हणजे पुष्कळ आहे का? तर आहे, पण या ठिकाणी ती फ्रेज पूर्ण होते का? नाही. मग ते काय सांगितलेलं आहे? काय हॉकिंग्स वर्क इज फॉर द डॅश डॅश एंटायर वर्ल्ड, म्हणजे संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी वेलफेअर ऑफ ही काय फ्रेज येते आहे की नाही? वेलफेअर ऑफ द एंटायर वर्ल्ड म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढचं नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन. खाली दिलेले ऑप्शन निवडा अँड कम्प्लीट द सेंटेन्स. माय लिटल सिस्टर टेक्स टू मच टाइम फॉर इटिंग हर फूड, म्हणजे तिचं जेवण करण्यासाठी माझी लहान बहीण खूप टाइम घेते, म्हणजे खूप स्लो जेवण करते. मग याच्यासाठी कोणती फ्रेज वापरलेली आहे? इथं कोणती फ्रेज वापरलेली आहे म्हणजे तुलना करताना बघा, एवढी सावकाश जेवते की जणू ती गोगलगायच आहे. म्हणजे सर्वात स्लो कोण असते? गोगलगाय. मग या ठिकाणी ॲज स्ट्रॉंग ॲज ऑक्स, म्हणजे हे येऊ शकतं का बैलासारखी स्ट्रॉंग असं येऊ शकते का? नाही. ॲज बिझी ॲज बी, म्हणजे जास्त काम करणारा जो इंडस्ट्रियलिस्ट पर्सन आहे, म्हणजे उद्योगी, सतत काय ना काय काम करत राहणारा, तर त्या ठिकाणी ॲज बिझी ॲज बी असं येऊ शकतं. ही फ्रेज येऊ शकते. ॲज ब्रेव्ह ॲज लॉयन, म्हणजे ती एवढी सावकाश जेवते की ती लॉयन सारखी शूर आहे, असं येऊ शकतं का? हे पण येऊ शकत नाही. मग काय म्हणते? ॲज स्लो ॲज स्नेल, म्हणजे स्नेल जशी हळूहळू चालते एवढी स्लो असते. म्हणजे कोणी पण अरे काय गोगलगाय सारखा करायला लागलास म्हणतात की नाही. याचा अर्थ काय? म्हणजे सगळ्यात स्लो काम करणारा जो आहे तो त्याची तुलना कोणासोबत केली जाते? गोगलगाय सोबत. म्हणून या माय लिटल सिस्टर टेक्स टू मच टाइम फॉर इटिंग हर फूड, सी इज ॲज स्लो ॲज स्नेल, ती जणू काही स्नेल सारखी काय आहे? एकदम स्लो आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचं आता एक कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न आहेत. दिलेला उतार आहे, एक पॅसेज दिलेला आहे, तो वाचायचा, पॅसेजवर आधारित प्रश्न लिहायचे. काय दिलेलं आहे आपण पॅसेज वाचून घेऊ. बघा, इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 23 ते 25. 23 आणि 25 साठी हा पर्याय आहे. बघा पॅसेज आहे. कॉम्प्रिहेन्शन काय म्हटलेलं आहे? महात्मा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर ऑफ द वर्ल्ड. अदर लीडर्स विन वॉर्स by hunting others and killing them. Mahatma Gandhi did not use any arms and weapons like guns, rifles or bombs, and yet he won the war of India's independence. People lovingly called him Bapu or Bapuji, father of the nation. गांधीजी बद्दल हा पेशेज आहे. गांधीजी बद्दल या कॉम्प्रिहेन्शन मध्ये मेसेज दिलेला आहे. महात्मा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर ऑफ द वर्ल्ड, जगातले सर्वोत्तम जे लीडर आहेत त्याच्यापैकी महात्मा गांधी एक होते. अदर लीडर्स विन वॉर्स बाय हर्टिंग अदर्स अँड किलिंग देम, लोकांना दुखी करून, कष्टी करून, त्यांना हर्ट करून, त्यांना मारून लोकांनी युद्ध जिंकलेले आहेत. परंतु महात्मा गांधी डिड नॉट यूज एनी आर्म्स अँड वेपन्स लाईक गन्स, रायफल्स और बॉम्ब्स. दुसऱ्या लोकांनी रायफल, गन्स, बॉम्ब टाकून जसे युद्ध जिंकले तसे कुठल्याही वेपनचा गांधीजींनी वापर केलेला नाही. येट म्हणजे तरी सुद्धा ही वॉन द वॉर ऑफ इंडियन्स इंडिपेंडन्स, तरी सुद्धा त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचं युद्धच जणू काय झालेलं जिंकलेलं आहे. लोक त्यांना पीपल लव्हिंगली कॉल हिम बापू और बापूजी, म्हणजे फादर ऑफ द नेशन, म्हणजे राष्ट्रपिता असं सुद्धा म्हणतात. बापूजी म्हणतात, बापू म्हणतात. इथं दिलेलं आहे पुढं, गांधीजी वॉज अ मॅन ऑफ आयर्न विल, म्हणजे त्यांची जी इच्छाशक्ती आहे ती कशी होती? अशी पोलादी होती इच्छाशक्ती. इफ ही डिसाइडेड टू डू समथिंग, त्यांनी जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर काय? ही डिड इट, ते करतच होते. नो मॅटर हाऊ डिफिकल्ट इट वॉज, ती किती अवघड आहे काहीच नाही. त्यांनी म्हणलं हंगर स्ट्राईक, लगेच स्ट्राईक. असहकार, कोऑपरेशन म्हणलं की कोऑपरेशन. हा म्हणजे सविनय म्हणलं की सविनय. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ती करूनच सोडायची, असे गांधीजी होते. त्यांची विल पॉवर कशी होती? एकदम आयर्न विल होते त्यांची. वन डे एका दिवशी त्यांनी काय ठरवलं? ही डिसाइडेड दॅट ही वुड हॅव अन अर्ली मॉर्निंग प्रेयर एव्हरी डे, म्हणजे सकाळची प्रार्थना करायची असं त्यांनी दररोज प्रार्थना घ्यायची अर्ली मॉर्निंग त्यांनी ठरवलं. फ्रॉम दॅट डे, त्या दिवसापासून ऑनवर्ड, ही नेव्हर मिस द प्रेयर, त्यांनी कधीही काय केलं नाही? ती प्रेयर मिस केलेली नाही. गांधीजी गेव अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स, बघा त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देत होते?
इथं आहे ट्रुथ आहे, सिम्प्लिसिटी आहे, नॉन व्हायलन्स आहे. बघा, ट्रुथ म्हणजे सत्य, सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा, नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा. या तीन तत्वावर नेहमी ते काय केलेलं आहे, त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी महत्व दिलेलं आहे. दॅट इज नॉट हर्टिंग अदर्स, म्हणजे ते दुसऱ्यांना कुणालाही त्रास न देता, हर्ट न करता त्यांनी ते काम केलेलं आहे. गांधीजी ड्रेस वॉज व्हेरी सिंपल, त्यांचा जो ड्रेस आहे तो खूप सिंपल होता. जस्ट अ लॉयन क्लॉथ. लॉयन क्लॉथ म्हणजे काय हो, लंगोट असते ना गुडघ्याच्या वर एक धोतीसारखा एवढाच भाग बांधलेला असतो, त्याला काय म्हणतात, लॉयन क्लॉथ म्हणतात. त्याला काय म्हणतात, लॉयन क्लॉथ. मग इथे दिलेला आहे लॉयन क्लॉथ म्हणजे लंगोट. त्यांनी लंगोट, अधोती वॉर्न, बघा अधोती वॉर्न अबाउट द नीज अँड समटाइम्स अ शॉल, कधी कधी एक शॉल टाकायची अंगावर, धोती किंवा ती लंगोट असायची त्यांच्या अंगावर. हा पॅसेज आहे, याच्यावर आधारित प्रश्न आहेत. आता काय प्रश्न आहेत बघा बरं. पहिला प्रश्न आहे, चूज द इनकरेक्ट वर्ड फ्रॉम द सेंटेन्स बिलो. खाली दिलेले जे वाक्य आहेत त्याच्यामधून चुकीचं वाक्य, चुकीचं जे हे आहे शब्द तो शोधा. गांधीजी गेव अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स, कोणत्या कोणत्या गोष्टींना महत्व दिले त्यांनी बघा, ट्रुथ, सिम्प्लिसिटी, वॉर, नॉन व्हायलन्स. बघा याच्यात तर त्यांनी ट्रुथला महत्व दिले का, हो दिले. सिम्प्लिसिटी दिलं का, दिलं. इथं वॉर पण आलाय. नॉन व्हायलन्सला दिलं काय, दिलं. त्यांनी कुठलंही युद्ध काय केलं नाही, कधी युद्धाला समर्थन केलं नाही. त्यांचं तर काय होतं, नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा. युद्धानंतर हिंसा होते, मग युद्धाला त्यांनी कधी प्रमोट केलं का, केलं नाही. मग कोणत्या शब्दाचा म्हणजे काय केलं नाही गांधीजींनी, काय दिलेलं आहे, गांधीजी गेव अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स. कुणाला दिलं, ट्रुथला दिलं, सिम्प्लिसिटीला दिलं, नॉन व्हायलन्सला दिलं. म्हणजे सत्य, साधेपणा आणि अहिंसा. त्यांनी वॉरला दिलं का, नाही. म्हणून हा पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट डिड गांधीजी डिसाइडेड. बघा, व्हॉट डिड गांधीजी डिसाइड वन डे, कोण एका दिवशी त्यांनी एक काहीतरी डिसिजन घेतला. इथं दिलेला आहे डिसिजन बद्दल माहिती. काय काय डिसिजन घेतला, वन डे. बघा, इफ ही डिसाइडेड टू समथिंग ही डिड इट नो मॅटर हाऊ. मग त्यांनी काय केलं होतं, त्यांनी ही डिसाइडेड दॅट ही वुड हॅव अन अर्ली मॉर्निंग प्रेयर. म्हणजे सकाळची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना दररोज करायची असं त्यांनी ठरवलं. काय ठरवलं मग, पर्याय क्रमांक त्याच्यामध्ये आले का बघा, अर्ली मॉर्निंग इथं आलेला आहे पर्याय क्रमांक. गांधीजी काय डिसाइड केलं, बेड टाइम प्रेयर म्हणजे रात्री झोपताना प्रेयर म्हणून झोपायचे, हे पर्याय चुकीचं आहे. मील प्रेयर, जेवण करतानाची प्रार्थना. श्लोक फ्रॉम महाभारतातले श्लोक म्हणायचे ठरवले. इथं पॅसेज मध्ये जे उत्तर आहेत ते आपल्याला लिहायचे. तर त्यांनी काय ठरवलं, अन अर्ली मॉर्निंग प्रेयर म्हणजे सकाळी जी प्रार्थना म्हणायची ते त्यांनी ठरवली, आणि त्याच्यानंतर पुढं त्यांनी ती प्रार्थना कधीच चुकली नाही असं या पर्यायामध्ये आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे आहे तिसरा प्रश्न. बघा, गांधीजी ओर अ लॉइन क्लॉथ अँड डॅश डॅश. ओर म्हणजे परिधान करणे, ओर म्हणजे परिधान करणे. वेर, WEAR. वेरचा पास्ट टेन्स काय होतो, ओर होतो. वेरचा पास्ट टेन्स काय होतो, म्हणजे दुसरं रूप ओर आहे. कोणते काय घालत होते म्हणे त्यांनी, शर्ट, कुर्ती, पॅन्ट का धोती. त्यांनी काय एक लंगोट घालत होते, लाईन क्लॉथ. आणि दुसरं काय म्हणजे धोती शब्द दिलेला आहे तिथं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. सगळे हे जे प्रश्न आहेत ते कॉम्प्रिहेन्शन मध्ये, ज्या पॅसेज मध्ये उत्तरामध्ये जे आलेले आहेत तेच उत्तर काय करायचे आहेत, आपल्याला मार्क करायचे असतात. चलो नेक्स्ट.
इंस्ट्रक्शन फॉर द क्वेश्चन नंबर 20 and 21. 20 आणि 21 हा एक पॅसेज राहिलेला आहे. बघा, द प्रोवर्ब्स अ साउंड माइंड इन अ साउंड बॉडी simply means that one's body and mind should both keep fit and healthy. We need a healthy diet and proper exercise to keep our body fit. आपण काय म्हणतो इथं काय दिलेलं आहे, एक म्हण दिलेलं आहे, द प्रोवर्ब्स अ साउंड माइंड इन अ साउंड बॉडी. त्या प्रोवर्बचा काय अर्थ, निरोगी मनामध्ये निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करते. काय दिलेलं आहे, अ साउंड माइंड इन अ साउंड बॉडी, निरोगी मनामध्ये निरोगी शरीर वास करतं. सिम्पली मीन्स काय, वन्स बॉडी अँड माइंड शुड बोथ बी केप्ट फिट अँड हेल्दी. म्हणजे आपलं मन जर काय असेल, आपलं मन जर काय झालेलं असेल, आपलं मन जर शांत असेल तर आपली बॉडी सुद्धा, आपली शारीरिक स्थिती सुद्धा चांगली असते. सिम्पली मीन्स दॅट वन्स बॉडी अँड माइंड शुड बोथ बी केप्ट फिट अँड हेल्दी. वी नीड अ हेल्दी डाएट अँड प्रॉपर एक्सरसाइज टू कीप आवर बॉडी फिट. आपली बॉडी फिट ठेवण्यासाठी आपण काय करतो, एक्सरसाइज करतो डेली मध्ये. वी नीड अ हेल्दी डाएट अँड प्रॉपर एक्सरसाइज. दुसरं काय, व्हॉट डू वी डू टू एक्सरसाइज आवर माइंड. पण आपल्या शरीराची जशी आपण स्थिती चांगली राखण्यासाठी एक्सरसाइज करतो, तर मनाची स्थिती चांगली राखण्यासाठी काय करतो. द आन्सर इज क्वाइट सिम्पल. काय करायचं, जस्ट ॲज वी वर्कआउट, आपण वर्कआउट करतो, प्ले गेम्स म्हणजे एखादे गेम्स प्ले करतो किंवा फिजिकल एक्सरसाइज करतो जशी शरीरासाठी, तर मनासाठी काय करतात, मनासाठी वी कॅन यूज. मग आपली मनाची स्थिती चांगली करायची आहे, आपलं माइंड चांगलं ठेवायचे, शांत ठेवायचे, तर काय करावं, यूज पझल्स, रिडल्स, बोर्ड गेम्स, जोक्स एक्सेट्रा. बघा काय काय म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्या मनाची स्थिती जर सुधारायची असेल, मन चांगलं ठेवायचं असेल, निरोगी ठेवायचं असेल, तर आपण पझल सोडवले पाहिजे, रिडल्स सोडवले पाहिजे, बोर्ड गेम्स सोडवले पाहिजे, जोक्स वगैरे मित्रांमध्ये जोक केले पाहिजे. म्हणजे आपण काय, आपलं मन सुद्धा काय होतं, शांत होतं. बघा, टू एक्सरसाइज आवर माइंड, हे कशासाठी, यूज पझल्स, रिडल्स, बोर्ड गेम्स, जोक्स, आपल्या मनाची एक्सरसाइज करण्यासाठी. लेट अस लुक ॲट सम इंटरेस्टिंग एक्झाम्पल. कोणते कोणते गेम्स आहेत, पझल्स आहेत, रिडल्स आहेत, अँड फन फॅक्ट्स, म्हणजे एखादे जोक सांगायचे फनचे, म्हणजे घडलेल्या घटना, म्हणजे आनंदी होण्यासाठी मग फन फॅक्ट केले जातात. मग या ठिकाणी काय काय केलं जातं, इथं दिलंय, विच वर्ड इज युज्ड टू डिस्क्राईब माइंड अँड बॉडी. म्हणजे आपलं जे माइंड आहे, ते माइंड साठी, माइंड हे काय, नाऊन आहे या ठिकाणी. काय म्हणलेलं आहे, साऊंड, माइंड हे नाऊन आहे. मग या माइंड साठी काय म्हणलेलं आहे, डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे ऍडजेक्टिव्ह. माइंडला डिस्क्राईब करणारा शब्द कोणता आहे इथं, साऊंड. पर्याय क्रमांक 2 मध्ये हेल्दी, प्रॉपर, इंटरेस्टिंग हे आहेत का, नाही. इंटरेस्टिंग काय, बघा साऊंड, ह्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा, माइंड जर नाऊन असेल तर त्या नाऊन बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. मन कसं पाहिजे, साऊंड, म्हणजे निरोगी मन पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन 21, शेवटचा क्वेश्चन आहे. कंप्लीट द वेब डायग्राम बाय रीडिंग द अबाव पॅसेज. वरचा पॅसेज वाचा आणि त्या पॅसेज मध्ये कोणते कोणते शब्द माइंड एक्सरसाइज साठी सांगितलेले आहेत. माइंड एक्सरसाइज साठी ऑनलाईन गेम सांगितलेत का, ऑनलाईन गेम न कुठल्याही प्रकारचं माइंडला एक्सरसाइज भेटत नाही, उलट आपलं मन थकतं. आणि आता ऑक्सफर्ड डिक्शनरी सुद्धा त्याचं सांगितलेलं आहे, आपले जे रील्स आहेत, ऑनलाईनचे रील्स बघून सारखं आपलं जे माइंड आहे, ते माइंड काय असं आपलं ब्रेन जे आहे ते रॉट व्हायले, म्हणून ब्रेन रॉट हा शब्द ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर ऑक्सफर्डच्या डिक्शनरीने जाहीर केलेला 2025चा. ह्याचा अर्थ काय, आपण जे रील्स बघतो सारखं त्याच्यानं आपला मेंदू थकलेला आहे, थकून चाललाय, रॉट व्हायलाय, म्हणजे ब्रेन जे आहे ते काय व्हायला लागले, म्हणजे त्याची काम करण्याची क्षमता कमी व्हायला लागली, त्याला ब्रेन रॉट असा शब्द आहे. आणि हा शब्द जगामध्ये सर्वात जास्त काय झालेला, सर्च झालेला आहे. म्हणून 2025 मध्ये ब्रेन रॉटला काय ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून जाहीर केलेला आहे. मग ऑनलाईन तर गेम होऊ शकत नाही, ऑनलाईन गेम न कुणाचं मन शांत झाले का नाही.
टीव्ही गेम्स, टीव्हीवरचे गेम वर्कआउट करून होते का? वर्कआउट करून काय होते? आपल्या शरीराची शारीरिक स्थिती इथे दिले पॅसेज मध्ये, वर्कआउट केल्यानं शरीराची स्थिती बदलते. परंतु मनाची स्थिती शांत होण्यासाठी काय केलं पाहिजे? बोर्ड गेम्स खेळले पाहिजे, असं या ठिकाणी पर्याय क्रमांक याच्यामध्ये सांगितलेले आहे. तर बघा, बोर्ड गेम्स पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे 1 ते 25 बुद्धी म्हणजे मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या पेपर मधले, पेपर 2 मधले ह्या डी सेट आहे. ह्या डी सेटचे आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन उत्तर सविस्तर पाहिलेले आहेत. यापुढेही वेगवेगळे ऑनलाईन टीईटी साठी लॉयन्स अकॅडमीच्या वतीनं या ठिकाणी टेस्ट सिरीज, त्याचबरोबर ऑनलाईन सेशन या ठिकाणी ठेवलेले आहेत. आपण सर्वांनी लॉयन्स अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी या जास्तीत जास्त संधीचा फायदा घ्या. आणि यावर्षीच आता ही शेवटची आणि अखेरची संधी म्हणून या ठिकाणी टीईटीचा अभ्यास करण्यासाठी आमच्यासोबत जोडा. धन्यवाद. धन्यवाद.